हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या सायन्स बाय शाह सर या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण महा टीईटी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही प्रश्न पाहणार आहोत. चला सुरू करूया. आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे विच डिसीज इज कॉज बाय डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी. म्हणजे विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणती बिमारी होते. पर्याय दिलेले आहेत आपल्याला: रिकेट्स, स्कर्वी, नाईट ब्लाइंडनेस आणि बेरीबेरी. रिकेट्स म्हणजेच रिकेट्स, नाईट ब्लाइंडनेसला आपण रातोंदी म्हणतो, म्हणजे रात्री आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळे. बेरीबेरी हे एक सुद्धा आजार आहे. पहा, विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे जी बिमारी होती त्या बिमारीचं नाव आहे स्कर्वी. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 बी, स्कर्वी. विटॅमिन डी मुळे कोणती बिमारी होते? विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे, विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे काय होते? रिकेट्स होते. विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे काय होते? नाईट ब्लाइंडनेस होते. आणि विटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे, विटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो. विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे काय होते? नाईट ब्लाइंडनेस, म्हणजे आपल्याला रात्री दिसणार नाही. पहा, हा या प्रश्नाचं योग्य उत्तर बी होतं. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे द पीएच व्हॅल्यू ऑफ न्यूट्रल सोल्युशन इज. म्हणजे तटस्थ द्रवणाचा पीएच किती असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7. पहा, न्यूट्रल असेल, न्यूट्रल, ठीक आहे, न्यूट्रल असेल तर पीएच किती असतो? पीएच असतो 7. जर ऍसिडिक असेल, ऍसिडिक म्हणजेच आम्ल, ठीक आहे, ऍसिडिक असेल तर पीएच 7 पेक्षा कसा असतो? कमी असतो. 7 पेक्षा कमी. आणि बेसिक असेल, बेसिक आम्लारी, बेसिक असेल तर पीएच 7 पेक्षा जास्त असतो, जास्त असतो. कळालं? म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक सी, 7. पुढचा प्रश्न, द एसआय युनिट ऑफ फोर्सेस. फोर्स म्हणजेच बल, ठीक आहे, या बलाचं जे एसआय एकक आहे ते आपल्याला त्यांनी विचारलं. 4 पर्याय दिले: जूल, न्यूटन, वॅट आणि पास्कल. या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक बी, न्यूटन. न्यूटन हे एसआय युनिट आहे. कोणाचं? फोर्स, बलाचं एसआय एकक आहे काय? न्यूटन. मग आता जूल पहा, जूल कशाचं आहे? तर ऊर्जेचं, ऊर्जा, ऊर्जा, ऊर्जा म्हणजेच काय? एनर्जी. एनर्जीचं एसआय युनिट काय आहे? जूल. वॅट कोणाचं आहे? पॉवरचं, पॉवर. पास्कल कोणाचं आहे? प्रेशरचं, प्रेशर, प्रेशर म्हणजे दाब, ठीक आहे. पास्कल हे एसआय युनिट नाही आहे फक्त, पण युनिट आहे कोणाचं? प्रेशरचं. कळालं सर्वांना? बलाचं एसआय एकक काय होतं? न्यूटन. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न पाहूया. मेंडल इज नोन ॲज. म्हणजे मेंडल यांना काय म्हणतात? मेंडल यांना काय म्हणतात? काय म्हणतात? भौतिकशास्त्राचे जनक म्हणतात, अनुवंशशास्त्राचे जनक म्हणतात, रसायनशास्त्राचे जनक म्हणतात की जीवशास्त्राचे जनक? म्हणजे फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ केमिस्ट्री, फादर ऑफ जेनेटिक्स और फादर ऑफ फिजिक्स. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फादर ऑफ जेनेटिक्स. अनुवंशशास्त्राचे जनक आहेत कोण? ग्रिगर मेंडल, सर ग्रिगर जॉन मेंडल हे त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि यांना आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो, म्हणजे अनुवंशशास्त्राचे जनक म्हणतो. पुढचा प्रश्न पहा. द फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज. म्हणजे मूत्रपिंडाची कार्यात्मक एकक कोण आहे? किडनी असते आपल्या बॉडीमध्ये. 2 किडनी आहेत. किडनी ह्या मागच्या बाजूला असतात, पाठीजवळ, ठीक आहे, बॅक साईड. आणि कशाला म्हणतो आपण? थोरॅक्सच्या खाली असतात. थोरॅक्सच्या खाली म्हणजे अर्ध्या फासळ्यांमध्ये असतात आणि फासळ्याच्या काही खाली असतात, ठीक आहे. 2 साईडला 2 असतात. तर या किडण्यांमध्ये, किडण्यांचं काम काय? लघवी निर्माण करणं, ठीक आहे, त्याला आपण एक्सक्रीशन म्हणतो. द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द किडनी इज एक्सक्रीशन. त्याच्याऐवजी आपल्या बॉडीमध्ये स्किन सुद्धा आहे, चमडी, आपली त्वचा, त्वचा सुद्धा एक्सक्रीशनचं काम करते. लंग्स, लंग्स सुद्धा एक्सक्रीशनचं काम करतात. तशा प्रकारे किडनी आहे. आणि किडनीमध्ये एक त्याचं महत्त्वाचं युनिट राहतं आतमध्ये जो एक्सक्रीशनचं काम करतो, त्याचं नाव आहे नेफ्रॉन.
काय आहे? नेफ्रॉन. पर्याय क्रमांक बी नेफ्रॉन. नेफ्रॉन हे मूत्रपिंडाचे कार्यात्मक एकक आहे. मग न्यूरॉन काय आहे? न्यूरॉन हे नर्वस सिस्टीमचं कार्यात्मक एकक आहे. कशाचं? नर्वस सिस्टीम, ब्रेन, बरोबर आहे. तर नर्वस सिस्टीमचं कार्यात्मक एकक कोण आहे? न्यूरॉन. आणि किडनीचं नेफ्रॉन. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, द ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट इज इक्वल टू, म्हणजे मूलद्रव्याचा अणुक्रमांक कशा समान असतो? न्यूट्रॉनची संख्या समान असतो, प्रोटॉनची संख्या समान, अणुभार किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. पहा, अणुक्रमांक हा जो असतो तो नंबर ऑफ प्रोटॉन सारखा असतो. म्हणजे प्रोटॉनची जेवढी संख्या असेल, एखाद्या मूलद्रव्यामध्ये जेवढी प्रोटॉनची संख्या असेल तेवढाच त्याचा अणुक्रमांक असतो. विसरायचं नाही. अणुक्रमांक म्हणजेच काय? नंबर ऑफ प्रोटॉन. जेवढे प्रोटॉन असतील तेवढाच त्याचा अणुक्रमांक असेल. त्यानंतर पहा, मास नंबर, अणुभार. अणुभार कशाला म्हणतात माहिती आहे का? अणुभार जो असतो, ठीक आहे, हा दोघांची बेरीज असतो. कोणाची बेरीज असतो? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची बेरीज. म्हणजे एखाद्या एलिमेंटमध्ये किती प्रोटॉन आहेत आणि किती न्यूट्रॉन आहेत, त्या दोघांची जेव्हा तुम्ही बेरीज करसाल तेव्हा त्या एलिमेंटचा काय निघतो? अणुभार निघतो, मास नंबर निघतो. आणि जनरली मास नंबर हा ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट असतो. पण ते इव्हनच्या केसमध्ये. जर ऑड असेल तर मग काय करावं लागते? तुम्हाला डबल करून एक ॲड करावं लागते. हे एक चांगलं आहे. पहा मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. जसं की सोडियम आहे, सोडियम Na, याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक किती आहे? 11. ठीक आहे. मग 11 हा कसा आहे? ऑड आहे ना. ऑड असेल तर याची दुप्पट करायची. 11ची दुप्पट किती होते? 22. आणि याच्यामध्ये एक ॲड करायचं म्हणजे टोटल किती झालं? 23. याचा जो अणुभार आहे, अणुभार हा किती आहे? 23 आहे. 11 काय होता? याचा अणुक्रमांक होता. कळलं? हे कधी? जेव्हा ऑड असेल तर डबल करून एक ॲड करायचं. पण जर ऑड नसेल, इव्हन असेल तर ती दुप्पटच करायची. 10 असेल, 10ची दुप्पट 20. म्हणजे निऑनचा अणुभार किती? 20. कळलं? ॲर्गॉन आहे, आर्गॉन म्हणतात, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20, अणुक्रमांक 20 आहे त्याचा. मग डबल करा, 40. त्याचा अणुभार किती होतो? 40. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, मी जे प्रश्न घेत आहे हे तुमच्याकरिता घेत आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल, कामाचा वाटत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न पाहूया. द स्मॉलेस्ट बोन इन द ह्युमन बॉडी इज, मानवी शरीरातील हे जे आहे सर्वात छोटे हाड आहे. कोणते? फिमर, टिबिया, स्टेपिस आणि रेडियस. स्टेप्स किंवा रेडियस. आता 4 हाडं दिलेले आहेत. त्यांनी 4 हाडांपैकी कोणता असा हाड आहे म्हणते आपल्या बॉडीमध्ये ते सर्वात छोटं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्टेप्स. आता कोणी विचारलं हे स्टेप्स कुठं राहतं? तर म्हणायचं स्टेप्स हे आपल्या कानामध्ये राहतात, इयर ऑसिकलमध्ये. 3 हाडं राहतात एका कानामध्ये. इकडे सुद्धा 3 हाडं राहतात. असे 6 हाडं आहेत आपल्या कानामध्ये. इयर ऑसिकल्स किती आहेत? 6. विसरायचं नाही. हे प्रश्न विचारू शकते. आपल्या कानामध्ये किती हाडं आहेत? तर 6 हाडं आहेत. या कानात 3, या कानात 3. आणि त्यामध्ये 3 हाडांमध्ये तिसऱ्या नंबरला असतो स्टेपिस. पहिल्या नंबरला असतो मॅलियस, दुसऱ्या नंबरला इन्कस आणि तिसऱ्या नंबरला स्टेपिस. इकडे 3, इकडे 3. बरोबर आहे. आणि स्टेपिस जो आहे आपल्या बॉडीमधला सर्वात छोटं हाड आहे. मग सर्वात मोठं हाड कोणतं आहे? फिमर आहे. फिमर कुठं असतं? मांडीमध्ये असतं, आपल्या थाय रिजनमध्ये. त्यानंतर इथं नाव घेतलं त्याने टिबिया. टिबिया कुठं आहे? टिबिया फिब्युला जे असतं हे मांडीच्या खाली जे शँक रिजन आहे, बरोबर आहे, त्या शँक रिजनमध्ये 2 हाडं असतात, टिबिया आणि फिब्युला, तिथं असतं. रेडियस कुठं असतं? रेडियस हे जे हाड आहे हे आपल्या हातामध्ये कोपऱ्यापासून तर मनगटापर्यंतच्या मध्ये जे 2 हाडं आहेत त्यामधला अंगोट्या, हे आपले जे थंब आहे, थंबच्या साईडचा जो हाड आहे त्याला आपण म्हणतो रेडियस. रेडियस आणि अल्ना असे 2 हाडं असतात आपल्या इथं. कुठून? कोपऱ्यापासून तर मनगटापर्यंत. किती हाडं असतात? 2 हाडं, रेडियस आणि अल्ना. जो आपल्या थंबकडे असतो तो कोणता? रेडियस. आणि लिटल फिंगरकडे जो असतो त्याला आपण म्हणतो अल्ना. रेडियस आणि अल्ना. कळलं? मी तुम्हाला अतिरिक्त माहिती सुद्धा देत आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ही माहिती थांबवा व्हिडिओला आणि ती लिहून सुद्धा घ्या. जेव्हा कधी तुम्ही व्हिडिओ पाहत असाल माझा, तेव्हा तुम्ही एक गोष्ट विसरायची नाही की स्वतः आपल्याजवळ नोटबुक असली पाहिजे. आणि त्या नोटबुकमध्ये मी जे काही सांगत आहे ते नोट करत चला, थांबवत चला, व्हिडिओला पाहत चला. कळालं? कारण की एकदम तर सर्व होणार नाही ना. काही गोष्टी मी तुम्हाला तोंडीच सांगणार आहे की लिहून देणार नाहीत. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं? व्यवस्थित ऐकून ते आपल्या नोटबुकमध्ये उतरून घ्यायचं. कळालं? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, ओझोन लेअर प्रोटेक्ट अस फ्रॉम, म्हणजे ओझोनचा जो थर असतो
तो आपले संरक्षण करतो. कशापासून संरक्षण करतो? अल्ट्राव्हायलेट रेज पासून. अल्ट्राव्हायलेट रेज म्हणजेच काय? अल्ट्राव्हायलेट किरणे. हे अल्ट्राव्हायलेट किरणे जी असतात ती सूर्यापासून निघतात आणि ती पृथ्वीवर येण्याचा प्रयत्न करतात, पण ते थांबवते कोण? ओझोन. ओझोन म्हणजे O3. ओझोन म्हणजे काय? O3. हा काय करतो? आपल्या पृथ्वीपर्यंत त्याला येऊ देत नाही. कोणाला येऊ देत नाही? बोला, कोणाला येऊ देत नाही? अल्ट्राव्हायलेट रेडिएशनला आपल्या पृथ्वीपर्यंत येऊ देत नाही. जर का अल्ट्राव्हायलेट रेडिएशन आपल्या पृथ्वीवर आले तर स्किन कॅन्सर होईल सर्वांना. स्किन कॅन्सर म्हणजे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. आणि पहा, आपण जे रेफ्रिजरेटर वापरतो, रेफ्रिजरेटर AC वापरतो, त्यामध्ये आपण एक विशिष्ट प्रकारचा गॅस वापरतो, त्याला आपण CFC म्हणतो. CFC, क्लोरो फ्लोरो कार्बन. क्लोरो फ्लोरो कार्बन. हा जो गॅस आहे CFC गॅस, हा जो काय करत आहे? त्या ओझोनचं डिप्लेशन करत आहे. म्हणजे जी ओझोनची थर आहे ती म्हणजे तिला काय म्हणू आपण? त्याला छिद्र पाडत आहे. कोण? CFC. म्हणून लोक म्हणतात की ACचा किंवा फ्रीजचा उपयोग काय करायला पाहिजे? कमी करायला पाहिजे. कारण की त्याच्यापासून कोणता गॅस बाहेर पडतो? CFC, क्लोरो फ्लोरो कार्बन. क्लोरो फ्लोरो कार्बन. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय होते? ओझोनचं डिप्लेशन होते. चला पुढे पाहूया. पुढचा जो प्रश्न आहे आपला विद्यार्थी मित्रांनो तो आहे द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ शुगर इनटू अल्कोहोल इज. म्हणजेच काय? साखरेचे अल्कोहोलमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया आहे. कोणती आहे? साखरेचं पासून काय बनवायचं? अल्कोहोल म्हणजे दारू बनवायची आपल्याला. दारू बनते कोणत्या प्रोसेसनं? फर्मेंटेशननं. फर्मेंटेशन म्हणजेच काय? किण्वन. पर्याय क्रमांक 2 B हे या प्रश्नाचं उत्तर आहे. रेस्पिरेशन आहे का? नाही. रेस्पिरेशन म्हणजे श्वास घेणे, श्वास सोडणे. बरोबर आहे. फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस आपण करत नाही. कोण करतं? प्लांट्स करतात. बरोबर आहे. प्लांट्स काय करतात? स्वतःच अन्न स्वतः निर्माण करतात. बरोबर आहे. कोणत्या प्रोसेसने करतात? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस होते कुठे? पानामध्ये, लीफ. आणि पानं हिरवे असतात कशामुळे? क्लोरोप्लास्टमुळे. आणि त्या क्लोरोप्लास्ट मध्येच काय होते? फोटोसिंथेसिस होते. स्वतःच अन्न निर्माण करतात ते. आणि नंतर त्या अन्नाला ते पूर्ण पार्ट्स पर्यंत पोहोचवतात. कशा मार्फत पोहोचवतात? फ्लोएम मार्फत. हे असे प्रश्न लक्षात ठेवायचे. त्यानंतर ट्रान्सपिरेशन कशाला म्हणतात? ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? वाष्पोत्सर्जन. म्हणजे काय? हे बघा, झाडांमध्ये झाडं काय करतात? मुळांच्या मार्फत पाणी ऍब्सॉर्ब करतात, वर घेतात पाणी. बरोबर आहे. नंतर पाणी जे आहे त्या पाण्याला ते बाहेर सुद्धा पाठवतात, पण पाण्याला पाण्याच्या फॉर्ममध्ये नाही, वाफेमध्ये, पाण्याच्या वाफेमध्ये पाण्याचं वाफेमध्ये रूपांतरण करून त्याला बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करतात. कशामधून? स्टोमॅटामधून. त्या प्रोसेसला म्हणतात काय? ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर थ्रू स्टोमॅटा इज कॉल्ड ट्रान्सपिरेशन. म्हणजेच पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर करून स्टोमॅटा मार्फत बाहेर फेकणे, या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सपिरेशन. कळालं? तर ही प्रक्रिया जी होती कशाचं? साखरेचं कशामध्ये रूपांतर? अल्कोहोलमध्ये, त्याला म्हणायचं फर्मेंटेशन. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाहीये. चला पुढे पाहूया. इलेक्ट्रिक पॉवर इज मेजर्ड इन म्हणजे काय? विद्युत शक्तीचे मापन कशामध्ये केले जाते? विद्युत शक्ती, पॉवर. आता सांगितलं होतं मी तुम्हाला, पॉवरचं युनिट काय आहे? वॅट. पॉवरचं युनिट काय आहे? वॅट. मग ओहम कोणाचं युनिट आहे? ओहम आहे चार्जचं. ओहम युनिट आहे चार्ज. आणि एम्पियर कशाचं युनिट आहे? करंटचं. एम्पियर इज द युनिट ऑफ करंट. मग वोल्ट कोणाचं युनिट आहे? वोल्ट इज द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स जे युनिट आहे ते काय आहे? बोला, वोल्ट आहे. एम्पियर कोणाचं युनिट आहे? करंटचं. वॅट कोणाचं युनिट आहे? पॉवरचं. आणि ओहम कोणाचं आहे? चार्ज. चला पुढे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे अ कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑल्सो कॉल्ड एज. म्हणजे काय? उत्तल भिंगाला असेही म्हणतात. काय म्हणतात? डायव्हर्जिंग लेन्स म्हणतात, अपसारी भिंग. कन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे अभिसारी भिंग. प्लेन लेन्स समतल भिंग. कॉन्केव्ह लेन्स अवतल भिंग. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉन्व्हेक्स लेन्स म्हटलं त्यांनी, उत्तल भिंग. त्याचं जे उत्तर येते ते येते पर्याय क्रमांक B, कन्व्हर्जिंग लेन्स. ते सगळ्या लाईटला एका जागी आणण्याचं काम करते. कोणती लेन्स? कॉन्व्हेक्स लेन्स. आणि जर कॉन्केव्ह असतं ना तर त्यांना ते दूर दूर घेऊन गेलं असतं. कळालं? मग कॉन्केव्हला दुसरं नाव आहे डायव्हर्जिंग लेन्स. लक्षात ठेवा हे. कॉन्केव्ह लेन्सलाच काय म्हणतात? डायव्हर्जिंग लेन्स.
आणि कन्व्हर्जिंग लेन्स कोणाला म्हणतात? कॉन्व्हेक्स लेन्सला म्हणतात. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला टीईटी मध्ये दिसू शकतो 100%. हा 10वीचा एक पार्ट आहे बघा. 10वीच्या भाग 1 मध्ये 7व्या क्रमांकाचा धडा आहे लेन्स. त्याच्यामधला हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न टीईटीला येऊ शकतो. कळालं? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे द लार्जेस्ट ग्लँड इन ह्युमन बॉडी इज. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? सगळ्यांनाच माहित असलं पाहिजे. यकृत. यकृत ही आपल्या बॉडी मधली सर्वात मोठी काय आहे? ग्लँड आहे. पण जर का त्यांनी आपल्याला विचारलं असतं की आपल्या बॉडी मधली सर्वात मोठी एंडोक्राइन ग्लँड कोणती, प्रश्न काय विचारला असता? एंडोक्राइन ग्लँड. एंडोक्राइन ग्लँड असा जर का प्रश्न त्यांनी विचारला असता, ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आलं असतं ते आलं असतं थायरॉइड. थायरॉइड ही आपल्या शरीरामधली सर्वात मोठी एंडोक्राइन ग्लँड आहे. आणि एक्झोक्राइन कोणती आहे? लिव्हर आहे. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते काय होतं? लिव्हर. पण जर का त्यांनी प्रश्न विचारला असता आपल्याला एंडोक्राइन ग्लँड कोणती आहे, तर आपण याचं उत्तर दिलं असतं थायरॉइड. आणि हे पिट्युटरी. पिट्युटरी म्हणजे पीयूष ग्रंथी. पीयूष ग्रंथीला मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हटलं जातं. मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय? ती सर्व ग्रंथींवर काय ठेवते? वचक ठेवते, त्यांच्यावर नजर ठेवते. त्यांना काय करायचं काय नाही करायचं हे तीच सांगते. कधी सिक्रिशन करायचं आहे हॉर्मोनचं, कधी त्याला थांबवायचं आहे, हे सुद्धा ऑर्डर देणारं कोण आहे? पिट्युटरी ग्लँड. आणि पिट्युटरी ग्लँड कुठे असते? पिट्युटरी ग्लँड असते आपल्या ब्रेनमध्ये, हायपोथॅलॅमसच्या खाली. थायरॉइड ग्लँड कुठं असते? आपल्या नेक रिजनमध्ये, इथे असते. ठीक आहे. त्यानंतर लिव्हर. लिव्हर कुठं असतं सांगा? पोटामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पॅनक्रियाज, तिथे त्याच्या खाली असते, लिप शेप, पानासारखा असतो. कळालं? पॅनक्रियाज ही अशी एक ग्लँड आहे, अग्नाशय, ज्यामध्ये ते दोन्ही काम करते. ते एन्झाईम सुद्धा सिक्रेट करते आणि हॉर्मोन सुद्धा सिक्रेट करते. हे पॅनक्रियाजच असं आहे. काय म्हणतो त्याला? अग्नाशय. हे असं आहे की याच्या हा जो आहे एक हॉर्मोन सिक्रेट करतो, त्याचं नाव आहे इन्सुलिन. आणि त्या इन्सुलिनची जर कमतरता झाली तर आपल्याला डायबिटीज मेलिटस होते, शुगर, साखर म्हणतो आपण त्याला. चला पुढचा प्रश्न पहा. हा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. द इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर इज. म्हणजे समतल आरशात तयार होणारी प्रतिमा कशी असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्हर्च्युअल आणि इरेक्ट. म्हणजे काल्पनिक आणि सरळ असते. लक्षात ठेव जा. कोणतं मिरर म्हटलं त्यांनी? प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे समतल आरसा. आणि समतल आरशामध्ये तयार होणारी प्रतिमा ही कशी असायला पाहिजे? व्हर्च्युअल आणि इरेक्ट, काल्पनिक आणि सरळच असली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जो व्हिडिओ होता, हा जो व्हिडिओ आहे, हा तुम्हाला जर कामाचा वाटत असेल, उपयोगी वाटत असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.